मराठी रंगभूमीवर पडद्यामागेही रंगतदार कथा घडतात. सेटवरच 2 दिग्गज अभिनेत्रींची थेट मारामारी झाली होती, हे तुम्हाला माहीत आहे का? आज जाणून घेऊया सविता मालपेकर आणि फैयाज इमाम शेख यांच्यात नेमकं काय घडलं होतं. अभिनेत्रींमध्ये प्रतिस्पर्धा असते हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण त्यांची मारामारी झाल्याचं फार क्वचित ऐकायला मिळतं, आणि तेही मराठी इंडस्ट्रीत. असाच काहीसा प्रसंग घडल्याचे लोकप्रिय अभिनेत्री सविता मालपेकर यांनी अलीकडेच एका मुलाखतीमध्ये सांगितले. मराठी मालिका, नाटक आणि सिनेमामधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री सविता मालपेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. त्यांनी रंगभूमीवर तर अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये त्यांनी भक्ती बर्वे, विक्रम गोखले, काशीनाथ घाणेकर, निळू फुले, अशोक सराफ अशा अनेक कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव मांडला. यावेळी त्यांनी एका दिग्गज अभिनेत्रीचेही नाव घेतले, ज्यांच्यासोबत सविता यांनी चक्क मारामारी केली होती. सविता म्हणाल्या की ज्यांच्याबरोबर मी काम केली आहेत त्यांच्यापैकी एक फैयाज सोडल्यास मला कोणाचा वाईट अनुभव आलेला नाही, मग ते पुरुष नट असो किंवा ह्या सगळ्या काम करणाऱ्या असू दे. फैयाजसोबत का पटलं नाही विचारलं असता सविता यांनी डोक्याला हातच लावला. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या. अभिनेत्री म्हणाली की स्वतःचं सौंदर्य आणि इतर गोष्टींविषयी अहंकार किंवा इतर काहीतरी असेल. तिची नेमकी काय समस्या होती मला माहीत नाही, पण मला त्रास द्यायला तिला आवडायचं. एकतर मी सविता मालपेकर, त्यात कोकणातून आलेली. उगाचच कोणी शेपटीवर पाय दिला तर मी गप्प बसणार नाही. मराठी सिनेविश्वातील रोखठोक, बेधडक, करारी व्यक्तिमत्व असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे सविता मालपेकर. सध्या सविता या मुलाखतींमध्ये सिनेविश्वाबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सविता या मराठी इंडस्ट्रीबाबत स्पष्ट मतं मांडताना दिसत आहेत. गेली अनेक वर्ष त्या मराठी नाटक, टेलिव्हिजन मालिकांमार्फत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सविता मालपेकर त्यांच्या प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत घेऊन प्रेक्षकांचं मन नेहमीच जिंकून घेतात. त्या अतिशय स्पष्ट वक्त्या, न पटणाऱ्या मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या आहेत. इंडस्ट्रीत होणाऱ्या गटबाजीबद्दल सविता यांनी केलेलं भाष्य विशेष चर्चेत आलं. इतकंच नव्हे तर कलाकारांच्या वागणुकीबद्दलही त्या स्पष्टपणे बोलताना दिसल्या. नवोदित कलाकारांबाबतही सविता यांनी थेट भाष्य करत त्यांना सुनावलं असल्याचं पाहायला मिळालं. ज्येष्ठ कलाकारांना येऊन बोलणं हे सविता यांना खटकलं. यावरून त्यांनी एका नवोदित कलाकाराची चांगलीच शाळा घेतली. नवोदित कलाकारांबाबतही सविता यांनी थेट भाष्य करत त्यांना सुनावलं असल्याचं पाहायला मिळालं. ज्येष्ठ कलाकारांना येऊन बोलणं हे सविता यांना खटकलं. यावरून त्यांनी एका नवोदित कलाकाराची चांगलीच शाळा घेतली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, तुम्ही आता आमच्यावर जळत असाल ना? एकतर तिची माझ्याबरोबरही असं बोलण्याची हिंमत झाली, पण मी म्हटलं जाऊ देत, बालिश आहे. मी म्हटलं का? जळण्यापाठी कारण काय आहे? मी कधीच स्पर्धा करत नाही, मी कोणाला कॉपी करत नाही. कारण काय तर आता आम्हाला इव्हेंट मिळतात, पैसे मिळतात, पण ते तुम्हाला मिळत नव्हते. मी सर्व ऐकून घेतलं आणि तिला म्हटलं आता मी बोलू का? म्हटलं तुम्ही भिकारी आहात, तुम्ही दलिद्री आहात, आम्ही श्रीमंत आहोत. का असंही विचारलं. म्हटलं कारण तुम्हाला पैसे मिळतात आणि आम्हाला जे मिळालं आहे ते तुम्हाला मिळालेलं नाहीये आणि ते मिळणार पण नाही. तर आता भिकारी कोण आहेत तर तुम्ही आहात. त्यापुढे असंही म्हणाले आहेत की अशा माणसांबरोबर काम केलं आहे जे तुम्ही कधी करूच शकत नाही, मग मी श्रीमंत नाही का? त्यावेळचे कलाकार पैशावर श्रीमंत नसतील, पण जी आम्ही पुंजी जमवली आहे त्यावर आम्ही 50 वर्ष काढली आहेत. तुम्हाला हे पैसे मिळतायत ते अभिनयाच्या जोरावर नाही तर सुपाऱ्यांच्या जोरावर मिळतायत. मी आजही सांगते की मला पैसे घेऊन बोलावतात हे मला माहीत नव्हतं. अशा या अभिनेत्री सविता मालपेकर. तर फैयाज इमाम शेख या नामवंत मराठी नाट्य आणि गायिका आहेत. सोलापुरात असताना त्या कलापथकात केवळ नृत्य सादर करीत असत. त्यानंतर त्या हौशी रंगभूमीवर आल्या. मुंबईत आल्यावर त्यांनी कट्ट्यार काळजात घुसली या नाटकात झरीनाची भूमिका केली आणि त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. 1966 पासून त्या मराठी नाटकांत कामे करीत आहेत. सोलापूरमध्ये आपल्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या फैयाज यांनी गीत गायले आसवांनी या नाट्यसंपदेचे भावंड असलेल्या विजयश्री प्रोडक्शनच्या नाटकाद्वारे मुंबईच्या नाट्यसृष्टीत पदार्पण केले. फैयाज यांनी गद्य नाटके, संगीत नाटके, पार्श्वगायन, काव्यवाचन, संगीत शिक्षण, हिंदी मराठी चित्रपट, मराठी मालिका, हिंदी मालिका अशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. गेली अनेक वर्ष अविरतपणे मराठी रंगभूमीची त्या मनोभावे सेवा करीत आहेत. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ कारकिर्दी करणाऱ्या नाट्यकलावंताला मिळणारे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. फैयाज यांनी निरनिराळ्या पिढीतल्या आणि वेगवेगळ्या लेखक दिग्दर्शकांकडे वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या.
संगीत नाटके, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी अशा सर्वच प्रकारच्या नाटकांतून त्यांनी काम केल्याने त्यांच्यावर एकच एक असा कोणताच शिक्का बसला नाही. गाण्यातही त्यांनी गझल, ठुमरी, लावणी, नाट्यसंगीत असा चौफेर प्रवास केला. गायिका बेगम अख्तर यांच्या गंडाबंद शागिर्द बनण्याची संधी त्यांना चालून आली होती, परंतु त्यावेळी त्यांची नाट्य कारकीर्द ऐन बहरात असल्याने ती सोडून लखनौला बेगम अख्तरांकडे गाणे शिकायला जाणे त्यांना शक्य झाले नाही. मात्र जेव्हा जेव्हा बेगम अख्तर मुंबईत येत तेव्हा तेव्हा त्या फैयाज यांना गाणी शिकवीत. अश्रूंची झाली फुले, कट्ट्यार काळजात घुसली, वीज म्हणाली धरतीला, मत्स्यगंधा, होनाजी बाळा, तुझे आहे तुझ्यापाशी, वेड्याचं घर उन्हात, वेगळं व्हायचंय मला, गुंतता हृदय हे, पेईंग गेस्ट ते अलीकडच्या मित्रपर्यंतच्या नाटकांत फैयाज यांच्या भूमिका आहेत. कट्ट्यारमधील झरीना तसेच वीज म्हणाली धरतीलातील जुलेखा या भूमिकांवर तर त्यांनी आपली छाप उमटवली होती. गुंतता हृदय हे मध्ये कल्याणी साकारणाऱ्या फैयाज यांनी महानंदा चित्रपटात मानूची भूमिका तितक्याच ताकदीने जिवंत केली होती. यातून त्यांच्या अभिनयाची ताकद कळून येते. त्यांना डबिंग मास्टरही म्हटले जाई. जाणता राजामध्ये त्यांनी गाणे व निवेदन केले आहे. दादा कोंडके यांच्या विच्छामध्ये 750 प्रयोगांत त्यांनी गायली. सी रामचंद्र, वसंत देसाई, जयदेव, मदन मोहन, SD अँड RD बर्मन यांसारख्या संगीतकारांकडेही त्या गाणी गायल्या. पंडित CR व्यास यांच्याकडे गाणे शिकलेल्या फैयाजना पंडित जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर केलेल्या नाटकांमुळे त्यांच्याकडूनही भरपूर शिकायला मिळाले. पुलंबरोबरही त्यांनी वटवटमध्ये काम केले होते. या सगळ्या वाटचालीत त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. जुन्या नव्या सर्वच पिढ्यांमध्ये सहजपणे मिसळणाऱ्या फैयाज अजातशत्रू राहिल्या. 2010 सालच्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे उद्घाटन फैयाज यांच्या हस्ते झाले होते. एक उन्हाळ दिवस, दायरे, पैंजण, महानंदा, वजीर या हिंदी मराठी चित्रपटांत फैयाज यांनी काम केले आहे. त्यांनी गायलेली काही गाणी: 4 होत्या पक्षिणी त्या, निर्गुणाचा संग, देहुडा चरणी वाजवितो वेणू, लागी कालेजवा कटार, कोण्यात झोपली सतार, घाल घाल पिंगा वाऱ्या, देवा तुझे किती सुंदर आकाश, स्मरशील यमुना स्मरशील राधा. पुरस्कार: बोरीवली नाट्य परिषदेचा 2009चा स्वर रंगराज पुरस्कार, अखिल नाट्य विद्या मंदिर समिती सांगली आणि अखिल महाराष्ट्र राज्य नाट्य परिषद यांच्यातर्फे 2010चे विष्णुदास भावे गौरव पदक, चंद्रलेखा यांच्यातर्फे ज्येष्ठ रंगकर्मींसाठी असलेला शारदाबाई वाघ पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा 2011चा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान पुणेचा 2012चा रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार, रंगत संगत प्रतिष्ठान, फडणीस फाउंडेशनतर्फे 2012चा माणूस पुरस्कार, पुण्याच्या रोटरी क्लबचा विशेष गुणवत्ता पुरस्कार, 2015 सालच्या 95व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते: मराठी सिनेनाट्य विश्व जरी संस्कृतीसाठी ओळखलं जात असलं तरी स्पर्धा, अहंकार आणि व्यक्तिमत्वांची टक्कर इथेही असते. सविता मालपेकर यांचं स्पष्ट वक्तेपण आणि फैयाज यांची दिग्गज कारकीर्द या दोन टोकांच्या व्यक्तिमत्वांमधील संघर्ष म्हणून हा प्रसंग पाहिला जातो. रंगभूमीवर कला अमर असते, पण कलाकारही माणूस असतात, भावना, अहंकार आणि संघर्षांसह. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला? अशा आणखी मराठी सिनेनाट्य विश्वातील न सांगितलेल्या कथा ऐकायच्या असतील तर कमेंट करा.